ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांची आज बीडमध्ये सभा होत आहे। बीड शहरातल्या क्रीडा संकुलामध्ये ही सभा होत आहे आणि त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। 20 दिवसापूर्वी याच शहरामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मोठी रॅली निघाली होती। त्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालेला होता। सोबतच मोठी सभा सुद्धा इथं घेण्यात आली होती आणि त्या सभेमध्ये 20 जानेवारीला मुंबई गाठणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। त्याच पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची मानली जाते, कारण या सभेमध्ये छगन भुजबळ मनोज जरांगे यांना काय उत्तर देणार यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बीड हा मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी आंदोलन या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं जिल्हा आणि शहर मानलं जातं, कारण ज्या वेळेस जाळपोळ झाली होती त्यामध्ये बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये काही घटना घडल्या होत्या आणि त्या घटनेनंतर पूर्ण राज्यभर याचं परिणाम दिसून आले होते आणि त्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलं होतं। अशा स्थितीमध्ये इथं मनोज जरांगे यांनी सभा घेतली, वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यानंतर छगन भुजबळ वर्सेस मनोज जरांगे पाटील असा संघर्ष वाढीस आला होता आणि आत्ता या व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील यांना काय उत्तर देणार आणि जी 20 दिवसापूर्वी याच शहरात सभा झाली होती त्या सभेला उत्तर म्हणून ही सभा ठेवली आहे का याच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आजच्या सभेतून मिळणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।